नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद असे ओल्या नारळाचे आज आपण लाडू बनवणार आहे। त्यासाठी इथे एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं खोबरं काढून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याची जी साल असते ती सुरीच्या साहाय्याने काढून घेतलेली आहे। अशी व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीनं, जरी साल नाही काढून घेतली तरी पण चालू शकते। आणि इथं मी खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेलं आहे, जरी तुम्ही बारीक चकत्या करून घेतलं तरी पण चालू शकते। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता रक्षाबंधन पण येते, जर आपण दुसरी दुकानातून बाहेरची मिठाई नेण्यापेक्षा जर तुम्ही गोड ही ओल्या नारळाचे लाडू बनवून नेले तर घरच्या घरी आपले बनणारे आहेत। आणि बाहेरचे विकतचे नेण्यापेक्षा आपण जर घरचे नेले तर ते अधिक चांगले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने एकदा ओल्या नारळाचे लाडू बनवून बघा, खरंच खूप भारी लागतात। मी सांगते म्हणून एकदा तुम्ही करून तर बघा। आणि मिक्सरला असे बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे, व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीनं। नंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि पॅन तापला की त्याच्यामध्ये 2 वाटी दूध घेतलेलं आहे। इथं मी गाईचं दूध वापरलेलं आहे, तुम्ही जरी म्हशीचं वापरलं तरी पण चालू शकते। नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी इथं जाडच साखर होती, मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 वेलची सोलून त्या पण त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे। आणि एका हाताने मी मिक्स करत नेलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने एका वाटीने ते साखर त्याच्यामध्ये टाकत नेलेली आहे। बघू शकता तुम्हाला वेलचीचे थोडे थोडे असे तुकडे पण दिसत आहेत वर। आणि 1 चमचा मलाई टाकलेली आहे, गाईची दुधाची मलाई आहे, त्यामुळे तुम्हाला इथं पिवळी दिसत आहे। उकळी आली की त्याच्यामध्ये 2 वाटी बारीक केलेला मिक्सरला खोबऱ्याचा खीस तो टाकून घेतलेला आहे आणि चांगला असं मिक्स करून घेतलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण चालू शकते। अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचं आहे। बघू शकता आता मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली एक मला छानशी नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। बघू शकता अशा पद्धतीने आता मिश्रण आपलं पॅनला सोडायला लागलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने जेव्हा अशा पद्धतीचं मिश्रण होईल, बघू शकते सहजरित्या चमच्यावर घेतलेला आहे तर सहजरित्या पडतंय, बघू शकता खाली अशा पद्धतीने। नंतर नाहीतर तुम्ही असं जरी उलातनं जरी असं मध्ये ठेवून बघितलं, जर उलातनं सरळ उभं राहिलं तर म्हणायचं ते आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे। नंतर बघू शकते अशा पद्धतीचं मिश्रण झालं की गॅस बंद करायचं आणि ते मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। हलकंसं थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हातावर तेलाचा किंवा तुपाचा वापर करून घ्यायचा आहे, म्हणजे हाताला चोळून घ्यायचा आहे। आणि आपल्याला हे लाडू व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने वळून घ्यायचे आहेत लाडू, बघू शकते अशा पद्धतीने। नंतर मी ते नारळाचे जो वाळक्या पावडर असते त्याच्यामध्ये ते घोळवून घेतलेले आहेत आणि वरून बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। तुम्ही पिस्ता त्याच्यावर टाकू शकता, ते लाडू आपले छान दिसावे म्हणून मी टाकून घेतलेले आहेत। बघू शकता अशा पद्धतीनं। आणि रेसिपी जरा सुद्धा आवडली असेल तर नक्की लाईक करा एक प्लीज, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा। धन्यवाद। तोपर्यंत मस्त खा, मस्त